The power of grace. कृपेतील सामर्थ्य. We all know आपल्याला सर्वांना ठाऊक आहे God is love. परमेश्वर प्रीती आहे And love comes from God. आणि प्रीती देवापासून येते And grace comes from the Lord Jesus Christ. आणि कृपा प्रभू येशू ख्रिस्ताकडून येते. Without love, प्रीतीशिवाय grace cannot act. कृपा कृत्य करू शकत नाही And without grace, आणि कृपेशिवाय love has lost its essence. प्रीतीतला सार निघून जातो. The essence of love is grace. प्रीतीतला सार किंवा प्रीतीतली चव कृपा आहे. Amen. आमेन. But first is love. पण पहिली प्रीती, And then is grace. मग कृपा And then is communion. आणि मग सहभागिता. And Bible says आणि बायबल म्हणतं God is love. परमेश्वर प्रीती आहे. God is not law. परमेश्वर नियमशास्त्र किंवा कायदा नाहीये. Otherwise, how could David cry, "Have mercy on me, O God"? नाहीतर दावीद रडून कसं म्हणू शकला असता देवाला की देव बाप्पा माझ्यावर दया कर. He did not live under grace, he lived under the law. दावीद काही कृपेखाली जगत नव्हता. दावीद नियमशास्त्राखाली जगत होता. Yet the full force of the law was not applied to David. तरी नियमशास्त्रातली संपूर्ण ताकद लावून दाविदावरती कारवाया केल्या गेल्या नाहीत. That shows the love of God. त्याच्यावरून देवाचं प्रेम आपल्याला दिसून येतं. From Moses till John the Baptist, मोशेपासून बाप्तिस्मा देणाऱ्या योहानापर्यंत it continued with the soft law of God. परमेश्वराचा जो नियम होता तो असा सौम्यपणे त्याने वापरला, अगदी कडक नाही. But पण the moment Jesus entered the scene, ज्या क्षणाला येशू चित्रात आले the law ended नियम संपला. because the grace was introduced. कारण कृपेची ओळख झाली. That grace which was in the Garden of Eden, जी कृपा एदेनेच्या बागेमध्ये होती that grace came through the Lord Jesus ती Christ. कृपा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या जगात आली. Praise देवाला God. So धन्यवाद. why did Jesus come? येशू का आले? To end the law and start the grace. नियमशास्त्राचा अंत करून कृपेचा प्रारंभ करायला येशू आले. God said, ते बोला, I want to deal mankind with grace. मला मानव जातीशी कृपेनं वागायचंय. But But law will not allow grace to be enforced. नियमशास्त्र कृपेला येऊ देत नाही. Because grace is unmerited favor. पण कृपा म्हणजे आपण नालायक असताना मिळालेली बाब आहे कृपा. But law says first pay the price. पण नियमशास्त्र म्हणतं की पहिलं तू किंमत चुकव, And then you will be freed. मग तुला मी मोकळं करीन. पहिले भरपाई दे, मग मोकळा हो. Law has no love. नियमशास्त्राला हृदय नाही, नियमशास्त्राला प्रेम नाही. Law has no mercy. कायद्यात दया नसते, कायद्याला हृदय नसतं. Law has no grace. कायद्याला कृपा नसते, कायदा दया करत नाही, तो कायदा आहे. Even when the law was given, जेव्हा नियमशास्त्र म्हणजे 10 आज्ञा बरं का, जेव्हा या 10 आज्ञा किंवा नियमशास्त्र किंवा कायदा देवाने दिला, you think so God enjoyed it? तुम्हाला असं वाटतं की देवाला हे सगळं आनंददायक वाटलं का? Did he enjoy to put fear in man? देवाला काय मानव जातीमध्ये भीती टाकायला आनंद मिळाला का? No. नाही नाही, देवाला काय माणसामध्ये दहशत घालायला आनंद मिळत नाही. In fact, the law kept man and God at a distance. उलट पक्षी या कायद्यानं नियमशास्त्रानं 10 आज्ञांनी माणसाला आणि देवाला लांबच ठेवलंय. But when Jesus came, पण येशू जेव्हा आले, God was full of joy. देव अगदी आनंदाने भरला Now through Jesus, की आता येशूद्वारे I can get my people back to मला me. माझी लोक परत मिळणार. This is the heart of God. हे देवाचं हृदय आहे की मला माझी माणसं परत पाहिजेत. It is grace that कृपा, develops relationship कृपा, with God. कृपा देवाशी आपलं नातं विकसित करते. कृपा, It's not the law. नियम नाही. The world is following the law. जग कायदा पाळतंय आणि कायद्याच्या मागे And चालतंय. that's why they can never build a relationship with म्हणून तर God. जगाला आणि जगातल्या लोकांना देवाशी कधी नातं बांधता येणार नाहीये, कारण त्यांना सगळे कायदे नियम पूर्ण करता येणारच नाही. Just imagine, कल्पना करा, you have a big charcoal powder on one part of your face. तुमच्या चेहऱ्याच्या एका भागावरती तुम्ही काहीतरी काळं लावलेलं आहे. Somebody had put it on your face कोणीतरी काळं लावलंय and you didn't realize it. तुमच्या चेहऱ्याच्या अर्ध्या भागावर कोणीतरी काळं लावलंय आणि तुम्हाला ते कळलं नाही. And what you did, आणि तुम्ही काय केलं you were walking around की तुम्ही चालताय and there is not a single mirror in the whole world. आणि अख्ख्या जगामध्ये एकही आरसा नाहीये. And so you don't know तर तुला स्वतःला काही दिसत नाही, कळत नाही that half of your face is turned black. की तुझा अर्धा चेहरा काळा पडलाय And you are walking like a charming prince आणि तू चालतोय राजकुमारासारखा. because माहिती? you don't know. कारण तुला काही माहितीच You नाही. think you are a charming prince. तुला असं वाटतं की मी अगदी सुंदर राजकुमार आहे. And then मग? somebody invented the mirror कोणीतरी आरशाचा शोध लावला and then he showed it to you. आणि आरसा तुझ्या समोर ठेवला And that was the truth. आणि ते सत्य बाहेर आलं. मग Then you saw मग तुला कळलं, half of your face was black. अरे बापरे, माझा अर्धा चेहरा काळा आहे.
That's what the law does. नियमशास्त्र हेच करतं. Because we didn't believe. का आपण विश्वास ठेवला नाही. And so God has to show us. तर देवाला आपल्या दाखवायलाच The लागणार आपल्याला. law. तर देवाला आपल्याला नियमशास्त्र दाखवावं लागलं That you have sinned. की बघ हे नियमशास्त्र आणि लक्षात घे तुझ्याकडनं पाप झालंय. तू लाख म्हणशील पण तू पापी आहेस. Now the mirror cannot wash your face. आता आरसा तुझा चेहरा धुवू शकत नाही You have to go elsewhere. आणि कुठेतरी धुवायला तर जावं And लागेल. that is where grace came. तिथे आली कृपा. To wash your face. तुझा चेहरा धुवायला आली To wash कृपा. your sins. तुझ्या पापांना धुवायला आली What the कृपा. law cannot do, grace did. नियमशास्त्र जे करू शकलं नाही ते कृपेने केलं. If law could have saved us, grace wouldn't have come. नियमशास्त्र जर आपल्याला तारू शकलं असतं तर कृपा आलीच नसती हो. Why doesn't the world understand? अहो जगाला का कळत नाही हे? If your good works would have saved you, grace wouldn't have come. तुझ्या सत्कार्यानं आणि समाजसेवेनं जर तुला मोक्ष दिला असता तर कृपा कशाला आली असती येशूंच्या रूपात? That clearly shows. त्याच्यावरनं आपल्याला अगदी उघडपणे कळत आहे. None of our good works can save us. That's why grace came. आपल्या कुणाचीही कितीही चांगली कर्म आणि पुण्याई आपल्याला मोक्ष देणार नाहीये. येशूंच्या कृपेनं स्वर्गात गेलो तर जाऊ. Jesus says, येशू बोलले don't worry, काळजी करू your नका. sins will be dealt. तुमचं पाप सगळं हाताळलं जाईल. The law showed you hell. नियमशास्त्राने तुम्हाला नरक दाखवलं. I will show you मी heaven. तुम्हाला स्वर्ग दाखवतो. नो टेन्शन, मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. Don't ever leave grace. कधी कृपेला सोडू नका. You are saved by grace. कृपेनं तुझं तारण झालंय. कृपा Walk करू by नका. grace. कृपेत चाला. Live by grace. कृपेवर जगा. Enter heaven by grace. स्वर्गात प्रवेश कृपेने करा. Jesus never broke a single law. येशूनी एक नियम म्हणून तोडला From नाही. the time he was born ज्या दिवसापासून येशूंचा जन्म झाला till the time he died, मरेपर्यंत law was never broken. प्रीती एकही नियम येशूंनी तोडला. That law which was broken from the time of Adam जो नियम आदामाच्या काळापासून प्रत्येक माणसाने घडोघडी for thousands of years by millions of people, हजारो लोकांनी कितीतरी वर्षांपासून जो नियम तोडला, including the saints and the sages. अगदी साधू संत सगळ्यांकडनं ते नियम One person kept it. एका माणसाने ते Through सगळे one पाळले. man's disobedience, sin came into the world. एका माणसाच्या आज्ञाभंगामुळे पाप या जगात Through आलं. one man's obedience, एका sin was माणसाच्या removed. आज्ञा पालनामुळे पाप या जगातनं गेलं. And that is how he was credited to now take the sins of the whole world. अशा रीतीनं मग हे श्रेय येशूंना मिळालं की अख्ख्या जगाचं पाप तूच आता स्वतःवर घेऊन वधस्तंभी जा. Because only the righteous man can die for an unrighteous तर man. नीतिमान माणूसच अनितिमान माणसासाठी मरू शकतो. With man it was impossible. माणसाला हे सगळं अशक्य होतं. Amen. आमेन. But with Jesus all things are पण possible. येशूंना सगळं काही शक्य आहे. He said, I will become man for man. येशू म्हणाले मी माणसासाठी माणूस बनेन I will take his sins on Good Friday. आणि गुड फ्रायडेला हे सगळ्यांचं पाप मी घेईन. I will die on that Good Friday. त्या गुड फ्रायडेला मी मरीन And I will pay for every human being on that Good आणि Friday. मानव जातीतल्या प्रत्येक मानवाच्या पापाची किंमत मी भरीन I will release them from the condemnation of the law. आणि नियमशास्त्राच्या दंडात नेतो प्रत्येक मानवाला मी सुटका देईन. The only criteria is एकच आहे फक्त बाप, the certificate of freedom has to be taken from the hand of Jesus. आझादीचं सर्टिफिकेट येशूंच्या हस्ते घ्यावं लागेल की आय एम फ्री. Nobody has that certificate. बाकी कोणाकडे ते सर्टिफिकेट नाहीये. Only आय एम Jesus सो has. ग्लॅड माय जीसस सेट मी फ्री. Ah. आय एम सो ग्लॅड माय जीसस सेट मी फ्री, नॉट यू. If the Son sets you free, you are free indeed. देवाच्या पुत्राने तुला मोकळं केलं तर तू इंडीड मोकळा आहेस. What Amen. is the cross? वधस्तंभ म्हणजे काय? In my opinion, माझ्या मते from head to toe of the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यापासून ते तळव्यापर्यंत it is only pure grace. फक्त शुद्ध कृपा. आमेन. That's why every time you see the cross, म्हणून ज्या दर वेळेला तुम्ही वधस्तंभ पाहता grace comes in your कृपा life. येते आपल्यावर. Grace आमेन. comes in your life. हालेलुया. He who does not depend on works for salvation but depends on grace for salvation, he is called the friend of God. जो तारणासाठी कृपेवर अवलंबून जगेल त्याला देवाचा मित्र हे नाव पडेल. जो कामांवर अवलंबून जगेल त्याला नाही. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले I call you my friend. मी तुम्हाला माझा मित्र हे नाव देतो. You are Into my thy friends. presence we come not by the works that we have done Amen. but by thy grace alone. Amen. Amen.